आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेले बॅनर अज्ञातांनी पुन्हा लावले। बॅनरवर ठाकरे, पवार, राहुल आणि सोनिया गांधींचं व्यंगचित्र। 400 पारच्या घोषणा देणाऱ्यांना 300चा आकडाही गाठता आला नाही। सरकारला सर्व मतदारांनी दाखवलं की सरकार बदलू शकतं, शरद पवारांचा हल्लाबोल। सोलापूरच्या कुर्डुवाडीत मनसे तालुकाध्यक्षांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारला। मनसेचे माढा तालुकाध्यक्ष सागर लोकरेंचा मराठा आरक्षणाबाबत पवारांना सवाल। नांदेडच्या मुगट गावात अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विलंब होत असल्यानं आरक्षणाबाबत मराठा आंदोलकांनी जाब विचारला। लातूरमध्ये नितेश राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक। जरांगेंवर आक्षेपार्ह टीका केल्यानं नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। नांदेडमध्ये रमेश चेन्नीथलांसह इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत बैठक। व्यासपीठावर मराठा आंदोलक नेत्यांच्या भेटीला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा म्हणून अदानी मनी सिपनिंग घोटाळ्यात कारवाई नाही। हिंडनबर्गच्या नवीन अहवालात माहिती। माझी संपत्ती अमाप नाही पण अजितदादांपेक्षा 1000 पट कमी। 17 तारखेला 3 वर्षाच्या आयटीआरच्या कॉपी घेऊन येते। अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे। दमानी यांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देणं इतकंच अजितदादांना काम आहे का? अजित पवारांवरील आरोपानंतर प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर। अजितदादा जातीयवादी, मी त्यांना जवळून पाहिलंय। एससी एसटी ओबीसींसाठीच्या तरतुदींनाच बजेटमध्ये कट का लावला जातो? अजित पवारांची मिमिक्री करत जितेंद्र आव्हाडांची टीका। पिंपरी चिंचवड, मावळसह शिरूर परिसरातून शेकडो मराठा बांधव जरांगेंच्या रॅलीसाठी पुण्यात दाखल। सारसबाग ते अलका टॉकीजपर्यंत जरांगेंच्या शांतता रॅलीचं आयोजन।